आपल्या परभणीमध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांच्या टीम सहित ते उपस्थित झालेले आहेत, तेव्हा त्यांचं या ठिकाणी आपला स्मार्ट हेल्थ ट्रान्सप्लांटच्या वतीनं व परभणीकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। यांनी आतापर्यंत जगामध्ये कमीत कमी 5 लाखाच्या वर पेशंट तपासलेले आहेत आणि त्यांचा डायबिटीज, शुगर वगैरे जे काही असतील त्यांना मुक्त केलेला आहे। असे हे जगविख्यात आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असे डॉक्टर यश कुमार आपल्या परभणीमध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत आणि ते परभणीमध्ये आलेले आहेत आणि ते असे सेवा करणार आहेत। तेव्हा परभणीकरांचं जे काही या बिमाऱ्या आहेत, छोट्या आहेत पण खूप मोठ्या लोकांनी मानलेल्या आहेत त्या, परंतु त्यांना छोटे करून कसं रुग्णांना चांगलं करता येईल असं डॉक्टर यश कुमारकडे ते त्यांचं टेक्निक आहे आणि त्या पद्धतीने रुग्णांची सेवा करणार आहे। तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या डॉक्टर दीपा ताई यांना आलेला आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागतम। तसेच डॉक्टर भाग्यश्री या देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागतम। तसेच डॉक्टर वैद्य सर ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागतम, सुस्वागतम। अशी ही पूर्ण टीम या ठिकाणी परभणीच्या रुग्णांसाठी, परभणीकरांसाठी असे खूप काय म्हणता येतात म्हणजे रोगातून मुक्त होण्यासाठी ही टीम सगळी काम करणार आहे आणि त्या रुग्णांची सेवा करणार आहे। असे त्या टीमचं सर्वांचं या ठिकाणी डॉक्टर भारत नांगुळे आणि त्यांच्या परिवारातर्फे आणि हेअर ट्रान्सप्लांटच्या वतीनं आणि परभणीकरांच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। श्री यांचं देखील या ठिकाणी डॉक्टर भारत नांगुळे सर स्वागत करत आहेत। आणि अतिशय डॉक्टर यश कुमार साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं ह्या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो। गेल्या 10 वर्षापासून मी त्यांना अतिशय जवळून ओळखतोय आणि त्या ठिकाणी दादरला त्यांचं एक फार मोठं क्लिनिक आहे आणि आपल्या भारतामध्ये सर्वसाधारण मला वाटतं 52 पेक्षा जास्त अधिक क्लिनिक त्यांनी ओपन केलेले आहे। त्यांनी अतिशय वेगवेगळ्या रोगावर संशोधन केलेलं आहे। महत्वाचं अतिशय प्रॅक्टिकल आहेत ते। डायबिटिक थोडक्यात सांगतोय मी, फारसा असा थेरोटिकल किंवा काही तुम्हाला बोर करायचं काही कारण नाही। डायबिटिक हा डिसीज नाही हे त्यांनी त्यांच्या संशोधनामधून सिद्ध केलेला। हार्ट अटॅक जो हार्ट आहे
हार्टमधले जे ब्लॉकेजेस काढण्यासाठी शस्त्रक्रिया न करता साधारण मेडिसिन देऊन हे कसं करता येईल, हे ब्लॉकेजेस रिमूव्ह कसे करता येईल, हे त्यांनी त्यांच्या संशोधनामधनं मला वाटतं अतिशय प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. किडनी ट्रान्सप्लांटिंग असेल, नी रिप्लेसमेंट असेल, यावरही त्यांनी अतिशय फार मोठं संशोधन केलेलं आहे आणि ते जगप्रसिद्ध आहे. दुसरं, हे दूध हे दिस इज हार्मफुल, हेही त्यांनी एक नवीन आपल्याकडे एक नवीन मला असं वाटतं कन्सेप्ट असावी, ती कोणाला मान्य नसेल. कारण pH लेवल आहे, तो आईचा जो मिल्क आहे, दूध आहे, त्याचं pH लेवल मला वाटतं 0.1 असेल आणि काऊ आणि बॉफेलोचं मिल्क जे pH लेवल हे जे आहे 0.4 आहे, की जो पचायला हे आहे. ते आता मला वाटतं ह्या ठिकाणी बऱ्याच अंशी नंतर ते त्याविषयी ते हे करतील, भाष्य करतील. अशा प्रकारचं त्यांचं वेगवेगळ्या याच्यामध्ये संशोधन केलं आहे. मला नक्की खात्री आहे की या भागातील सर्वांना या संशोधनाचा त्यांचा निश्चित फायदा होईल आणि त्यांच्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी फक्त 2 शब्दात आरोग्याविषयीचं माझं वक्तव्य करणार आहे की आरोग्य किती महत्त्वाचं आहे आणि किती आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तर मी असं म्हणेन, विदाऊट हेल्थ यू कॅनॉट हॅव युअर ओन पर्सनल डेव्हलपमेंट, यू कॅनॉट सपोर्ट युअर फॅमिली, यू कॅनॉट सपोर्ट युअर फॅमिली, यू कॅनॉट सपोर्ट युअर नेशन. इतकं आरोग्याचं महत्त्व आहे. म्हणून आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपलं जीवन समृद्ध बनवलं पाहिजे. एवढी या ठिकाणी सांगून दीपा मैम, पेशेंट आता है 2 फाइल और प्रिस्क्रिप्शन लगा के दे दो, बाकी आप लगा के दो. या सर, या काय हरकत नाही. पेशंट होतात, आता नाही राहणार. आपलं नाव? गोपाल कदम. काय करता गोपाल कदम आपण? शेती आणि व्यवसाय. काय शिक्षण आहे आपलं? माझं ग्रॅज्युएट झाले. किती वर्ष झाले तुम्हाला डायबिटीज आहे? 15 वर्ष. 15 वर्ष. किती डॉक्टर झाले या 15 वर्षामध्ये? 7 ते 8 झाले. 7-8 झाले. त्याच्यानंतरही तुमचं शुगर अजून कंट्रोलमध्ये नाही आहे. तुमचं HbA1c 8.5 आहे. ते किती यायला पाहिजे तुम्हाला कल्पना आहे का? 6पर्यंत. 5.8. हे तुमचं 5.8 पाहिजे. आणि शुगर तुमची 110 आणि 140 पाहिजे. ठीक आहे. 15 वर्षानंतरही तुमचं जे HbA1c आहे ते 5.8 आलेलं नाही आहे. बरोबर आहे. डॉक्टरनी तुम्हाला काय सांगितलं इथल्याबद्दल? डॉक्टर ट्रीटमेंट घ्यावं लागतील, गोळ्या औषध ठेवावंच लागतील चालू. हां. पण आता हे 15 वर्षामध्ये हे टेस्ट कोणी केले का? कुठल्या डॉक्टरने सांगितले तुम्हाला? नाही, हे टेस्ट नाही सांगितलं. नाही. बरोबर आहे. हे टेस्ट डॉक्टर कुमारशिवाय कोणीही करत नाही. भारतामध्ये नाही, पूर्ण वर्ल्डमध्ये नाही करत. आलं लक्षात? पण हे टेस्ट मेडिकल बुक्समध्ये दिलेले आहेत, म्हणून कोणी ना कोणी करून आणतं. बरोबर आहे. आता तुम्ही शिकलेले आहात आणि सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. तर डायबिटीजची डेफिनेशन आहे पुस्तकामध्ये. त्यामध्ये ते काय सांगतात, आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिनचं न बनणे. ठीक आहे. म्हणजे मायनसमध्ये असणे. दुसरं, आपले पेनक्रियासचं काम न करणे. ठीक आहे. आणि तुमचे बीटा सेल 0.8च्या खाली असणे, याला डायबिटीज म्हणतात. बरोबर आहे. आता तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन 6.60 आहे, लिमिटच्या वर आहे. तुमचे बीटा सेल 71% आहेत, तेही चांगले आहेत. तुमचं C पेप्टाइड 0.8च्या वर आहे, 1.83. म्हणजे जी डेफिनेशन मेडिकल फील्डनी ठरवलेली आहे की डायबिटीज कशाला म्हणायचं, त्याचा प्रिव्ह्यूचा तुम्ही बाहेर आहात. आता तुम्ही डायबिटीजला तुम्हाला स्वतःला आम्ही डायबिटीज म्हणू शकतो का तुम्हाला आहे म्हणून? त्या रिपोर्टच्या अनुसार तर नाही म्हणता येईल. दिस इज व्हॉट एक्झॅक्टली. अभिनंदन तुम्हाला.
कशावर? डायबिटीज नाही आहे तुम्हाला. थँक्यू. तुमच्याकडं आल्यानंतरच कळलं. हो ना. अच्छा. डायबिटीज सगळ्यात पहिले कुठलीही बिमारी नाही आहे. टायफॉईड, मलेरिया, TB चांगला होऊ शकतो ना, मग हे का नाही बिमारी नाही. दुसरं, डायबिटीज आणि साखर दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला डायबिटीज नाही, शुगर वाढलेली आहे. तुम्ही डायबिटीजची ट्रीटमेंट घेत आहे, पण वाढलेल्या शुगरची ट्रीटमेंट तुम्ही घेत नाही, म्हणून तुमची शुगर कमी. तुम्ही एकटे नाही आहेत. भारतातला प्रत्येक व्यक्ती यातनं चाललेला आहे, म्हणून भारतामध्ये कोणालाही डायबिटीज नाही आहे, लक्षात ठेवा. शुगर आहे. दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी. माती आणि बिया वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमची माती आहे ते तुमचं मशीन झाली समजा, ते चांगली आहे, काळी भोर माती. आणि बिया तुम्ही बाहेर टाकता आणून, तेव्हा झाड बघतो की नाही. तसं हा जो विषय आहे, डायबिटीज भारतामध्ये कोणालाच नाही, पण प्रत्येकजण म्हणतो की डायबिटीज भारतामध्ये 2025पर्यंत वर्ल्डची राजधानी बनेल. आणि माझं म्हणणं आहे सायन्स, की जर हे टेस्ट केले तर पुढल्या 25 वर्षामध्ये डायबिटीजचं डससुद्धा तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. तर हे टेस्ट करायला पाहिजे. आपण थर्मामीटर बघितलं तर काय होतं, टेम्परेचर दाखवतं, पण हे दाखवत नाही तुम्हाला टायफॉईड आहे, मलेरिया आहे की TB आहे. फक्त टेम्परेचर दाखवतं. दुसऱ्या दिवशी कन्फर्मेटरी टेस्ट करता की नाही तुम्ही. तर तुमचे जे 3 टेस्ट आहेत ते थर्मामीटरचे टेस्ट सारखे आहेत. फास्टिंग, पोस्ट मील, HbA. त्याला ठरवून टाकलं तुम्हाला डायबिटीज आहे आणि ट्रीटमेंट चालू केली. हे जे तुम्ही आणले टेस्ट, याला आम्ही कन्फर्मेटरी टेस्ट म्हणतो. तुम्हाला डायबिटीज आहे की नाही. ठीक आहे. आणि याचं कारण काय आहे? याचं कारण खूप सिम्पल आहे. खाण्याचं तेल असतं. कुठलं तेल खाता तुम्ही? करडीचं. सोयाबीन म्हणजे बदलून जे काही खाता, बरोबर. त्याला गरम केल्यानंतर काय बघता तुम्ही? धूर येतो का? येतो ना. धुरामुळे तुम्हाला ते धूर आहे, त्याला डॉक्टर साहेब आम्ही मिलिरेट रिएक्शन म्हणतो. इट वॉज स्टार्टेड इन 1982. सॉरी 1912. वन सायंटिस्ट हॅड फाउंड की त्याच्यामध्ये काय आहे. इट इज अ फुल ऑफ ट्रान्स फॅटी ॲसिड्स. ॲक्रेलामाइड, ॲक्रेलामीन, ॲडव्हान्स ग्लायसेशन एंड प्रोडक्ट. कळलं की नाही. आपले जे सेल असतात, कोशिका असतात, तुम्ही ग्रॅज्युएट, खूप बारीक असतात. म्हणजे तांदळाला 1 लाखाने जर कट केलं तर जो बारीक क्षण येईल ना, त्याच्यापेक्षा लहान असतं. यू कॅनॉट जस्ट सी विथ अ नेकेड आय. आणि त्याच्यामध्ये 5 लाख दरवाजे असतात. त्याला इन्सुलिन रिसेप्टर म्हणतो, ज्याच्या माध्यमातून साखर आतमध्ये जाते. ती येतं मायटोकॉन्ड्रियल लेवल, आणि तुम्हाला ATP वगैरे मिळतं, एनर्जी. हे जे धूर आहे नी, तिथे एक हलकंसं एक बेरियर बनवून टाकलं आहे. ते रस्ते इन्सुलिन रिसेप्टर ब्लॉक आहे तुमचे, म्हणून साखर आतमध्ये जात नाही आणि साखर वाढते. फास्टिंग, पोस्ट मील, HbA. जर ते दरवाजे उघडले तर काय होईल? जर ते दरवाजे उघडले आपण, तर साखर काय करेल? बाहेर आहे, ती आतमध्ये जाईल ना. मग साखर वाढणार नाही तर डायबिटीज कशाला म्हणणार तुम्ही? म्हणून वाढलेल्या साखरेला डायबिटीज म्हणायचं नाही, हे सायन्स सांगतं. रक्तामध्ये वाढलेली साखर, फास्टिंग, पोस्ट मील आणि HbA तिथेच चुकत आहे. दॅट इज माय. ही दुधाची, साखरेची बिमारी, ही तेलाची बिमारी आहे. मग तेल जी तुम्हाला इथनं देईल ते आयुष्यभर खायचं. मला विसरून जाल तुम्ही, काय हरकत नाही, पण तेलाला विसरू नका, काही त्याचं कॉज आहे. ह्या तेलाला धूर येत नाही. दॅट्स अ बेसिक ऑफ. आता काय म्हणायचं आहे तुम्हाला सांगा. आता त्या कॅमेरावर बघ, तुम्हाला बघून बरेच लोक चांगले होतील. आज परभणीमध्ये झाला पहिला दिवस आहे. डॉक्टर साहेबांना ओळखलं का? डॉक्टर वैद्य, मिसेस वैद्य, विद्यापीठामध्ये प्राचार्य म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेज. आता हे जे तुम्हाला मी सांगितलं, याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता
तर मी तुम्हाला समजलं की नाही समजलं की अजून एकदा समजू? समजलं. हां, मग आता काय सांगू शकाल जेव्हा तुम्हाला डायबिटीज नाही आहे तर इतके सारे लोक इथे डायबिटीजचे गोळ्या घेतात, सगळ्यांचे रिपोर्ट अशी असतील तर जितके पण येतील तसे. काय सांगाल तुम्ही व्हिडिओवर, काय सांगाल कोणाला इथे यायला पाहिजे, रिपोर्ट्स करायला पाहिजे, काय सांगाल? डायबिटीज नाही म्हणल्यानंतर सगळ्यात मोठा आनंद होतो आणि त्याच्यानंतर माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की सरांना सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा ज्यांना पण डायबिटीज आहे असं आपल्या इकडच्या डॉक्टरचं म्हणणं आहे. एवढं सांगतो. तर मित्रांनो, परभणीमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ज्याला पण डायबिटीज असेल त्यांनी गोळ्या किंवा इन्सुलिन घ्यायचं आधी एकदा हे टेस्ट करून घ्या, तुम्हाला डायबिटीज आहे की नाही. आणि तुमच्या गावातल्या डॉक्टरला भेटा, तुम्ही तुमच्या रेग्युलर डॉक्टरला भेटा, त्यांच्याकडनं करून घ्या, हे त्यांच्याकडनं समजून घ्या. जर त्यांच्याकडे सोल्युशन नसेल तर आमच्याकडे सोल्युशन आहे. आमच्याकडे या इथे परभणीला आणि आमचे नंबर फ्लॅश होतात. ऑल इंडिया हेल्पलाईन नंबर आहे 9372166486. कॉन्टॅक्ट करा आणि डायबिटीज जे शुगर वाढली आहे त्याच्यानी डायबिटीज कोणालाच नाही आहे मित्रांनो भारतामध्ये, आणि त्याच्यामधून तुम्ही मुक्त होऊ शकता आणि तुमचे इन्सुलिन आणि जे गोळ्या घेतात आहे त्याने तुम्ही मुक्त होऊ शकता. आता गोपाल कदम 15 वर्ष झाले साखर तुमची कंट्रोलमध्ये नाही आहे, त्याचे साईड इफेक्ट्स वेगळे, औषधी घेत आहे त्याचे वेगळे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय त्रास होतो हे तुम्हालाच माहीत आहे. आणि स्टिग्मा डोक्यावर मला डायबिटीज आहे, मला डायबिटीज आहे, मला डायबिटीज आहे, सगळ्यात मोठं ते स्थान आहे. टेन्शनमध्ये आहे म्हणून. आता कसं वाटतं ऐकून? एकदम फर्स्ट क्लास, चकास, रिलॅक्स वाटतंय.